बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा. रामकृष्ण हरी मंडळी, तर हा आवाज आहे माझ्या भावाचा जो गेलाय गावाला आणि आम्ही आलोय सकाळी बहिणी बहिणी परत. तर सकाळी मंदिरात जायचं म्हणून अशी तयारी केली आणि ना खरंच आज मला महादेव पावला. हे का असं बोलते ना तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी कळेल. इथल्या मंदिराचं काम चालू आहे त्यामुळं मंदिरातलं थोडंसं तुम्हाला अस्ताव्यस्त दिसत असेल. इथल्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. बाहेरील मूर्तीचं दरवर्षी म्हणजे दरवर्षी म्हणा किंवा दर सोमवारी ज्या ज्या वेळेला मी जाते ना या मूर्तीवरचं जे असतं ना हे सगळं काढायची जबाबदारी माझीच असते. म्हणजे प्रत्येक वेळेस गेल्या रे भरलेलंच असतं आणि मग मी स्वच्छ करते. पण आता इथं काय होते, मी घरून जाताना पाणी घेऊन जाते पण इथलं जीर्णोद्धाराचं काम असल्यामुळे पाण्याची टाकी मोडलेली आहे त्यामुळे इथं काही पाणी नव्हतं. त्या ताईंकडून मी एवढा मग भरून पाणी घेतलं आणि शिवलिंग छान असं धुवून घेतलं आणि नंतर मी आणि माझ्या बहिणीने छान अशी पूजा केली. शिवम पण यावेळेस सोबत होता आणि माझ्या बहिणीने ना एक जोकच झाला. ती त्याचे पट्टे डायरेक्ट ओढत होती शिवलिंगाला. अगं म्हटलं बोटाने लावायचं असं. मी म्हटलं ना शंभू महादेव म्हणजे जगातले सगळ्यात देवांमधले सगळ्यात बोळे देव आहेत. जे चुकून जरी बेलपत्र पडले ना तरी ते प्रसन्न होतात. त्यांना मोठं असं काही सायास लागत नाही. बरोबर आहे की नाही? ओम नमः शिवाय. आणि त्यासोबत माझ्या मुलांनी आणि मी दर्शन घेतलं. आज तो स्वतःहून म्हटला की मम्मी आपण महादेवाच्या पाया पडायला जाऊयात, मंदिरात जाऊयात. आता त्यांनी काय मागितलंय मला माहीत नाही आहे पण मी देवाला सांगितलं की हा जो मागतोय ते त्याला देऊ नको, त्याच्यासाठी जे योग्य असेल ना ते त्याला तू दे. हेच ते काम की मला असं वाटतं की सकाळी मध काढला मी न्यायला देवाला पण ती वाटी अचानक थोडीशी पालती झाली आणि इथं गेली. सगळ्या मुंग्यांनी तो मध खाल्ला. हेच मला वाटतं की देव ह्याच्याशी प्रसन्नच झाला असेल आज माझ्यावर.